थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतायत ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक. अगदी कन्हैया दादांचं अगदी गुणगान गाणारं हे गाणं आपण ऐकत होता. कार्यसम्राट. आणि एक स्पर्धा रजनी कदाचित पार पडली होती ज्यावेळेला नारंगीचा संघ देखील खेळला होता त्या रजनीमध्ये, आणि त्या स्पर्धेमधली कामगिरी देखील उजवी राहिली होती. दुसऱ्या बाजूला नरेश स्पोर्टचा संघ आलाय ठाण्यावरनं प्रवास करून तेही आलाय. जिंकण्याचा प्रयत्न ते देखील करतील. मजा येणार आहे मॅचला, कारण दोन्हीकडे ताकद आहे, क्षमता आहे. पहिल्या षटकात करणारे संदीप भोईर अगदी अनुभव संपन्न गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे, भरपूर अनुभवाचं शिदोरी गाठीशी आहे संदीप भोईर यांच्या. दुसऱ्या बाजूला आकाश आणि धीरज अशी जोडी मैदानावरती. ज्या स्पर्धेचा रजनीचा उल्लेख केला ती डे नाईटची स्पर्धा होती, त्यामध्ये आकाशची बॅटिंग आपण पाहिली होती. आकाश धीरज अशी सलामीची जोडी, आणि अगदी अनुभव असलेला या गोलंदाज. ऑफस्टमच्या बाहेर, बॅटच्या बाहेर किनारा, धाव घेऊ नको घेऊ यामध्ये होतं. यावेळेला नॉन स्ट्राईक यांचा कॉल महत्वाचा असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये बेसिकला फॉलो करायचं आहे. ज्यावेळेला बिहाइंड द विकेट यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जाईल त्यावेळेला कॉलिंग कोणी करायची, नॉन स्ट्राईक यांच्या. ज्यावेळेला समोर चेंडू जाईल कॉलिंग कोणाची आहे, स्ट्रायकर यांची. हे बेसिक आहेत, या बेसिकला तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. आता बाकी तुम्ही इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती कोणाला फॉलो करता ते महत्वाचं नाही. क्रिकेटमध्ये बेसिकला फॉलो करा, बेसिकला फॉलो करायचं आहे. समोर खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल का, कॉलिंग करा भावना. दोघांनी कॉलिंग महत्वाची आहे इथे, झेल महत्वाचा आहे, पण कदाचित दोघांमध्ये टक्कर होऊ शकते. एक यंगस्टर होता, एक अनुभव होता, फक्त एक कॉलिंग द्यायची आहे. ज्यावेळेला तुम्ही झेल टिपण्यासाठी येणार, मी जसं म्हटलं बेसिकला फॉलो करा, तसं फिल्डिंगचं देखील एक सूत्र आहे. तुम्ही जर झेल टिपण्यासाठी येता, धावत येता, तर लाऊड एक जोराने आवाज द्यावा की हा झेल मी टिपतोय, हा झेल मी घेणार, इट्स माइन, इतका आवाज तुम्ही द्यायचा आहे. कॉलिंग महत्वाची आहे, कॉलिंग करत जा. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. पण आता काय झालं, जमाना थोडासा सोशल मीडियाचा आहे. जसा इंस्टाग्रामचा उल्लेख केला, व्हॉट्सअप, फेसबुक, कॉलिंग कोण करत नाही, एकमेकांना मेसेज सोडतात आणि ते ब्ल्यू टिकवरती डिपेंड असतात. त्याने बघितलंय की नाही, ते ब्ल्यू टिकवरती डिपेंड असतं. तसं कॉलिंग करत राहा. अपील झालंय. मी म्हटलं होतं संदीप भोईर यांच्या रूपानं अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, लॉट ऑफ एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स कामाला आलाय. धीरज पाटील डिपार्ट्स फलंदाज बाद. थँक्यू. जसा विकेट घेतला ना संदीप भोईर यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा, कारण वारंवार ते ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळत होते. त्यांना माहिती आहे तिथेच टाकायचं आहे ऑफस्टमच्या बाहेर, आणि लगेच बघा अपील केलं, तसा जो सेलिब्रेशन केलं ना, की जी स्ट्रॅटेजी आखली संदीप भोईर यांनी, जे डावपेच कदाचित आखले, रणनीती जी आखल्या ना, त्या रणनीती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नामध्ये सक्सेस झाल्यात. त्यावेळेला खुश होतो. आपण प्लॅनिंग करतो, फिरायला जातो, प्लॅनिंग करतो, त्याचा फायदा होतो. ते प्लॅनिंग केलं होतं संदीप भोईर यांनी. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 धावांची पेनल्टी, कारण ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. फुलटॉस बॉल संदीप किनी, सँडीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. फुलटॉस बॉल होते, मिड विकेट सीमारेषा पार पाठवलंय. मैदानाच्या आतमध्ये बॉलची व्यवस्था करा. या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय तो 10 वरती. पहिल्या
जर पाहिलं तर संदीप भोईर उजव्या एसटीच्या बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर पहिल्यांदा असं घडलं की मिस्टेक झाली फुलटॉस बॉल आणि संदीप किनी ज्या क्षमतेचा फलंदाज आहे षटकार कोलवा टप्प्यात चेंडू होता पटका खेळा जमीन लगत चेंडू चालला वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चूक करतोय अगदी अलगद भरपूर टनेल असतात बोगदे असतात त्या ट्रेन पास व्हावी असा चेंडू दोन अगदी पायातनं पास झालाय चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये एक विकेट प्राप्त केला संदीप भोईर यांनी शेवटच्या 2 चेंडूवरती 6-4 खराब क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला पाहिलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा फलकावरती 14-14 धावा. बघा हे मैदान असं आहे जसं ज्यावेळेला टॉससाठी दोन्ही कॅप्टन येतात आमचे निशांत पाटील तुम्हाला चर्चा करतात या मैदानावरती खेळण्याचा किती अनुभव किती एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तो का विचारतात माहिती का या मैदानावरती बॅटिंग बॉलिंग नाही फिल्डिंग महत्वाची आहे. बॅटिंग बॉलिंग तर इझी कधी कधी वाटते हवेचा झोत आहे हवेच्या सहाय्याने खेळायचं आहे कदाचित विथ द विंड गोलंदाजी करायची आहे पण फिल्डिंग मस्ट इम्पॉर्टंट. क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा आहे. एक मॅच याच्या अगोदरचा पाहिला होता किती झेल सुटले किती धावा सुटले आणि तो मॅचेस सुटतोय की काय असंही वाटलं होतं. त्याच्यामुळे या मैदानावरती खेळताना जुचंद्र नगरीमध्ये खेळताना तुमच्याकडे चांगले बॅट्समन चांगले बॉलर त्यांच्या जोडीला अगदी बॉन्ड लाईन जवळ दक्ष क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. नाहीतर मग नजरहटी दुर्घटना घटी तसा काही प्रकार होऊ शकतो. पहिलं षटक 14 धावांचं अगदी जे कंट्रोल केलं होतं संदीप भोईर यांनी शेवटच्या चेंडूवरती त्या प्रेशरला रिलीज करणारा षटकार आणि अगदी धावफलकाला अगदी हसवणारा तो चौकार ठोकला होता. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी चेतन सिंग. आता जीएम स्कूलच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज स्विच हिट करण्याचा प्रयत्न मी काय उल्लेख केला होता कारण या एंडनं कदाचित हवेचा थोडासा प्रतिरोध असतो गोलंदाजाला विथ द विंड खेळायचं असते फलंदाजाला आणि त्या बाजूनं थोडंसं विथ द विंड गोलंदाजी पडला थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू गेलाय चांगली लेंथ लागलाय. उजव्या एसटीच्या बाहेर इनसाइड आउट खेळायचं होतं पण बॉडी पोझिशन थोडीशी बघा बँड झाली आणि तेच कारण होतं चेंडू सरळ एसटी याच्या हातात. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली होते. नरेश स्पोर्ट्स कासारवाडवाले संघ खेळतो ना सुरुवात चांगली करतो शेवटही चांगलं करणं त्याला यायला हवं कारण पहिल्या षटक देखील असं सुरुवात झाली होती स्टार्ट असाच झाला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिपला एक तर चेंडूला रोखलंय महत्वाचं होतं चेंडूला थांबवणं योग्य पद्धतीनं टाळ्यांचा आवाज त्याच करता झालाय कारण हा चेंडू ट्रॅव्हल होत होता त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मयूर होते तिथे अगदी योग्य पद्धतीने बॉडी बिहाइंड आणली कारण ज्यावेळेला चेंडू आपण क्लीन गॅदर करणार नाही ना मग बरोबर चेंडूच्या मागे आपली बॉडी शरीर आणणं तेही गरजेचं होतं. आत आलेल्या चेंडूला हलक्या हाताने खेळलाय सॉफ्ट हँड खेळलाय. स्ट्रॅटेजी चांगली आहे चेतन सिंग यांची. एक तर आकाशसाठी त्यांनी उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू ठेवला त्याचा फायदा झाला. ज्यावेळेला संदीप किनी सँडी आली अगदी विदिन द स्टंप आले आत आणणारा चेंडू बिल्कुल थोड़े बदलाव जो कर रहे हैं ना चेतन सिंह वो फायदा हो रहा है. कभी गेंद को बाहर ला रहे हैं कभी अंदर ला रहे हैं. ये अंदर बाहर वाली कहानी है आत आणि बाहेर वाली कहानी आहे. पुन्हा एकदा आत आला पडला आत आला याच कटामध्ये चेतन भाई बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हो आप. कभी भी गेंद को अंदर लाते हो कभी बाहर लाते हो कधी आत आणतात कधी मिश्रण करतायत अगदी मिश्रण करतात आणि फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात की हा चेंडू आत येईल बाहेर येईल आत बाहेर मध्ये 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात चेतन सिंग यांनी. बॅटला लागलाय थोडंसं बॅटला लागला पारती आदळलाय चेंडू चाललाय फायनल डिझाइन मध्ये पाठलाग केला जातोय 1 2 3 4 अगदी जोडीला गेले ते चेंडूच्या आणि चेंडू गेला त्यांच्या साथीनं चौकार.
थँक्यू. बघा क्रिकेटचा खेळ कसा असतो बघा. एक तर चेतन सिंग यांची गोलंदाजी पहिली अगदी टिचून मारा. एकही चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला नाही. हाही नव्हता झाला. हाही मिडल ऑफ द बॅट नाही झालाय. बॅटच्या अगदी कोण्यावरती लागला आणि त्यानंतर चेंडू फाईन लेगला गेला. 6 धावा फक्त खर्च केला. 2 षटकं संपल्यात. धावा धावफलकावरती 20. 20 पहिल्या षटक आलं होतं 16 धावांचं. आकाश थोडासा संघर्ष करतोय. पहिला पण 14 पहिल्या 6 पहिल्या 20 धावा धावफलकावरती आहेत. आकाश थोडासा स्ट्रगल करतोय पण त्या स्ट्रगलिंगला कदाचित त्या चौकारानं थोडीशी साथ दिली असावी. हर्षल तुरे क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. कारण स्कोरर आम्हाला माहिती दिली 2:20 पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती. अगदी 10 मिनिटं तुम्ही घेतल्यात पहिल्या 2 ओव्हरसाठी. त्याकरता वेळेवरती लक्ष ठेवा. कासारवडवली टीम नरेश स्पोर्ट्स कासारवडवली. आपण वेळेवरती देखील लक्ष ठेवा. वेळेचा खेळ वेगळा आहे. म्हणजे जर मेल जमणार खेळ रंगणार पण जर वेळ नाही जमणार ना तर पण खेळ पण नाही रंगणार. खेळ बिघडणार थोडासा. मला वेळेचे संकट घाला तर तो खेळ जमणार. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी हर्षल स्ट्रायकर यांना संदीप किणी सँडी. पडला थोडासा खाली राहिलाय. भरपूर विचार करून गोलंदाजी दिली हर्षलला. कारण चर्चा केली होती. अनुभवी गोलंदाज आले होते. संदीप भोईर त्यांचे साथीदार आले होते. दुसरं षटक कोण हाताळणार आणि हर्षलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. लोअर फुटचा चेंडू होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. चेंडू झाला वाईडिश लॉंगॉनला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चूक होते. त्या क्षेत्रामध्ये ती चूक पुन्हा एकदा होते. चौकार. थँक्यू. बघा याचा परिणाम गोलंदाजीच्या थोडासा मनोधैर्यावर होत असतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटला लोअर फुटचा चेंडू ड्राईव्ह केला होता वाईडिश लॉंगॉनला. जी मिस्टेक झाली चूक झाली आणि हा चौकार. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला टिपला झेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला टिपला झेल. संदीप किणी डिपार्ट्स. फलंदाज बाद. थँक्यू. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट कुठे गेली बघा. हेलिकॉप्टर स्ट्रोक कदाचित बॉटमहॅनचा वापर करायचा होता पण बॅट थोडी हातामध्ये फिरली. त्याच्यामुळे मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाहीये. लॉंग ऑफ लाईक आरामातरित्या झेल टिपला गेला. आदित्य होते आणि आदित्यनं टिपला हा आरामातरित्या झेल टिपला गेलाय. क्रमांक आता 4 साठी अमर पाटील सज्ज होत असताना आणि अशा वेळेला अमर पाटील आले ज्या वेळेला तुमच्याकडे जबाबदारी आहे धावा करण्याची रन करण्याची. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतरचा तो चौकार होता. मिसफील्डचा चौकार ठोकला गेला. आतापर्यंत आश्वासक एकच फटका पाहिलाय. एक षटकार जो संदीप किणी आणि तोही फुलटॉसवरती होता. याचा अर्थ एक क्वालिटी गोलंदाजी केली ना त्याच्यावरती रन आल्या नाहीयेत. धावा आल्या नाहीयेत. आतापर्यंतच्या 15 चेंडूच्या खेळामध्ये तुम्ही 5 डॉट बॉल खेळल्यात. 15 चेंडूमध्ये 5 डॉट बॉल. अमर पाटील आले ना पहिलाच. अमर पाटीलचा खेळ असा आहे बाई गेट सेट गो आणि गो गोईंग गो. चेंडूला पाठवलंय अगदी उत्तुंग असा षटकार. थँक्यू. अगदी पायावरचा चेंडू होता. बॉटमहॅनचा वापर आणि चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि अमर पाटीलचा खेळ असा आहे जास्त वेळ घेत नाहीये. वक्त नाही लेते. वक्त का सही इस्तेमाल करते. वेळेचा खरा उपयोग ते करतात. तो सिक्सर षटकार. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्कोरबोर्ड झालाय 3-0-30. फुलटॉस बॉल. फुलटॉस ज्याला नाही करणार लॉस. सिक्सर षटकार. थँक्यू. धमाक पंच काय सांगतात चेक करूया. कमरेच्या वर फुलटॉस
आहे की नाही, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू वेस्ट साईड नो आहे की नाही. चला तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. फुलटॉस चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला तेव्हा बॉडी पोझिशन काय, किती वर आहे किती खाली आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स नो बॉल. नो बॉल. थोडेसे हालात बदले, परिस्थिती थोडीशी सुधारलेली आहे. आणि परिस्थिती कधी सुधारते माहिती आहे का, तुमची मनस्थिती थोडीशी बदलण्यासाठी त्या परिस्थितीला हाताळण्याचं कौशल्य तुमच्याजवळ असायला हवं. माइंडसेट माइंडसेट महत्वाचं आहे. परिस्थिती कशी असू द्या, ती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. माइंडसेट बदललाय म्हणून म्हटलं ना, वेळ बदलते, फक्त वेळेला पण थोडंसं वेळ हवा असतं. धावफलक 37, 2 षटकार. अजून एक 3 इन अ रो येतोय का, नाहीये. हा झेल टिपला गेलाय. पण दिमाग के बत्ती को भी भाई जिलाना था. नाही, आम्ही त्यावेळेला बोलत नाही, कारण काय माहिती का, कारण अशा वेळेला त्या क्षेत्ररक्षकाला माहिती असायला की बाबा फ्री हिट होता. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही. असं वाटलं होतं 3 इन अ रो येतोय की काय, पण चांगला झेल स्क्वेअर केलेला, पण फ्री हिट होता. संघर्ष एका बाजूला चालू आहे, आकाशचा संघर्ष चालू आहे. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना 38 धावा धावफलकावरती हलकीशी धून. पुढचा सामना 2 संघ कोण आहेत त्याच्यावरती चर्चा होईल, पण 38. थँक्यू. पुढचा मॅच असणार आहे वसई चॅम्पियन आणि उत्तन. आपण रेडी राहा, तयार राहा. आपण टॉससाठी वसई चॅम्पियन आणि उत्तन संघ आपण रेडी राहायचंय, तयार राहायचंय. आणि त्याच वेळेला आदरणीय सन्माननीय इस्माईल भाई अर्थात इस्माईलजी शेख यांचं देखील शुभ आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत आहे या नगरसेवक चषक 2026 मध्ये. इस्माईल भाई आपलं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. 38 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा झाली. आणि हातामध्ये चेंडू दिलाय आदित्य. पहिल्या 4 षटकांसाठी आपण जर पाहिलं तर 4 गोलंदाजाचा वापर केला. आदित्य भोईर अगदी जीएम स्कूल एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतील. एका बाजूला अमर पाटील ज्याच्या बॅटमधनं 2 सिक्सर, 1 षटकार सलामीला आलेले आकाश आहेत. थोडासा वेळ त्यांनी घेतलाय, पण वेळ जास्त घेतला. आता त्या वेळेला आता पुन्हा एकदा त्यांनाही उत्तर द्यायचं आहे. क्षेत्राची रचना आपण बघितली तर 2 क्षेत्ररक्षक अगदी एस्टनच्या पाठीमागे आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक आता कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये तैनात करण्यात येतोय. ऑन साईडला जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक समोर वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि एक स्वीपर कव्हर. आता डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. उजव्या शीच्या बाहेर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळ होता. आणि रिंकिरी आम्हाला माहिती देतात एक अनोखा संगम आहे. या चौथ्या षटकातील पहिला चेंडू होता, पण पहिल्या 4ही षटकामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या 4ही षटकामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. फुलटॉस बॉल टॉप एज लागलाय जरूर क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, पण नाही पोहोचू शकणार. पंच इशारा करतील इट्स 4 और 6, इट्स 6 षटकार.
थँक्यू. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल खेळायचं होतं मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मध्ये टॉप एज लागला, पण बॅट स्विंग जी आहे ना ती बॅट स्विंग असं या चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर घेऊन गेली. 44-44. समोर खेळलाय, समोर समोर, पण हवेचा प्रतिरोध आहे की बघूया. झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण समोर हवा आहे ना, हवेला कशा पद्धतीनं तो प्रतिरोध तुम्ही सामना करणार. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दोन्ही खेळाडू थांबले होते, पाहत होते बाबा झेल टिपला जाईल का षटकार जाईल, पण या दोघांच्या पाण्यामध्ये फक्त सिंगल रन. चांगला प्रयत्न. वाईटिश लॉंग आपले क्षेत्ररक्षक होते, धावत आले. यश होते तिथे. यशनं चांगला प्रयत्न केला, भले या झेल होऊ शकला नाहीयेत, पण आपल्या टीमसाठी काही धावा, काही रन त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या इनिंग मधला 9 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. स्ट्रंगलिंग वाला खेळ चालू होता, संघर्षवाली इनिंग चालू होती आकाशची, आणि तो संघर्ष या विकेटने संपलाय. अगदी संघर्षवाला इनिंग, फलंदाज बाद. थँक्यू. 6 निर्धाव चेंडू खेळले होते, एक चौकार जरूर आला होता, पण अगदी स्ट्रगलिंग वाली पारी, संघर्षवाली पारी संपले आकाशची. आणि नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल होते. हरीश क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी. एका बाजूला अमर पाटील 3 षटकार 20 धावांवरती आतापर्यंत बॅटिंग करतोय. दोन टीम बी रेडी राहा. वसई चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उत्तनचा संघ. आपण दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉस नाणेफेक केली जाणार आहे. हरीश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खेळायचा होता, चेंडूवरती नजर नव्हती, स्वतः यष्टीरक्षक गेले चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. पहिल्यांदा म्हटलं इंडियन पद्धतीनं थोडंसं हातांची ओंजळ खाली घेऊन झेल टिपती. शेवटच्या क्षणी मन बदललं. ऑस्ट्रेलियन पद्धतीने हात खांद्याचे वर गेले. कदाचित हात आहे ते डोळ्यांच्या समोर आले की काय, कारण चेंडू एक क्षणाला थोडासा लॉस झाला, डोळ्यांच्या त्या नजरेतनं थोडासा हरवला असं वाटलं. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण स्कोर 47. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. या पहिल्या इनिंग मधला आपण पाहिलं तर 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. फुटटॉस बॉल खेळाय, पण बरोबर डीप विकेटला आणि त्या लॉंगांच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. फुलटॉस बॉलवरती सिंगल रन. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरसर धावा वाढल्या त्या 48. 48 4 षटकं संपलेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी आहे. हलकीशी 2 डीजे मास्टर ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया नगरसेवक चषक 2026 मध्ये. थँक्यू. चला लगेच मॅच स्टार्ट करा. ऑन टाइम आहेत म्हणून नरेश स्पोर्ट्स कासारवाडले आपण लगेच शेवटच्या षटकाला सुरुवात करा. अगदी वेळेवरती आहात आपण आणि वेळेवरती विकेट देखील प्राप्त करतायत. दोन्ही गोष्टी आहेत, एक तर ते ऑन टाइम आहेत आणि टाइम टू टाइम विकेट मिळतोय त्यांना. शेवटचं षटक हाताळण्यासाठी चेतन सिंग. शेवटचा षटक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा होतील? धावा धावफलकावरती आहे ते 48. लढण्यासाठी किमान 60 धावांची वेस ओलांडणं आवश्यक आहे. 60+ धावा करणं गरजेचं आहे.
एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जबरदस्त स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. बऱ्याच वेळेला डगआउट मध्ये आवाज येतो बाबा 2-2 धावा. आता डगआउट मध्ये आवाज आला बाबा थांबा एकच काढा, असं पण होतं. कधी कधी क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. का स्ट्राईक कोणी राखायची, स्ट्राईक कोणाच्या जवळ पाहिजे ते आवश्यक असतं. पण चेतन सिंगला आणण्यामागे उद्देश तोच आहे, कारण त्यानं दुसरं षटक अप्रतिम हाताळलं होतं. एक चौकार जरूर आला होता, पण तो त्याच्या मिस्टेकने नव्हता आला. कदाचित ती फिल्डिंग ती थोडीशी पाहिली होती, ती अगदी एज लागून गेला होता. त्याच्यामुळे चांगलं षटक जो हाताळेल तो डिझर्व करतो आणि टीम त्याला शेवटच्या ओव्हरसाठी रिझर्व करते, राखून ठेवते. रिझर्व याचा अर्थ त्याला राखून ठेवले आणि तो डिझर्व करत होता. चेतन सिंग बिल्कुल आपको रिझर्व रखा है, आप डिझर्व करते हो. याच करता मी म्हटलं ना, चेतन सिंग बिल्कुल आपका जिक्र इसीलिए मैंने किया था. आपने खुद को साबित किया है, तुम्ही स्वतःला सिद्ध केले, त्याकरता रिझर्व ठेवले आणि तुम्ही डिझर्व देखील केलंय. पहिला सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. कारण डॉट बॉल अशा खेळाडूच्या समोर आलाय ज्यानं 3 षटका ठोकल्यात. अमर पाटील ऑन स्ट्राईक. टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन चला या. उत्तम संघ आणि या वसई चॅम्पियन. सुंदर गोलंदाजी आणि जसा कर्णधाराने वापर केलाय ना, तोही देखील महत्वाचा आहे. चला अपील जरूर झाले, पण पंच डिस्कस करतायत काय घडले मैदानावरती. तोपर्यंत आपण दोन टीम कॅप्टन वसई चॅम्पियन आणि उत्तम संघ. वसई चॅम्पियन आणि उत्तम संघ आपण अगदी मुख्य व्यासपीठ आहे, स्टेजच्या दिशेने आपण या. चला नॉट आउट. शेवटचे 3 चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी खेचून मारलाय, दूरवरती होता. थोडासा लांब जर असेल त्याला हात देऊन खेचतो तसा खेचून मारलाय, बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकार 55. अजून एक रस लाईन बॅटच्या कडेवरती लागलाय, बराच वेळा वेत राहिला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 57 धावा फलकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल आहे इनफॅक्ट इनिंग मधला या डावातील हा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल आहे. यानंतर टॉस होईल. 2 टीमचे कर्णधार पोहोचले आहेत. वसई चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला उत्तम. यानंतरचा मॅच. उत्तम संघ एका बाजूला. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय, अगदी आकाशामध्ये गेलाय चेंडू. पार्टनरशिप मध्ये झेल टिपलाय, अगदी भागीदारी झाले. आता ती गोलंदाजी नाही झाली, बॅट्समनची नाही झाली, पण फिल्डरची झाली. अगदी पार्टनरशिप मध्ये 2 खेळाडू समोर आले, सुजल आणि यश. आता यश आले तर यश मिळणार आणि ते यश लाभलंय. यश न टिपलाय झेल. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकाचा खेळ संपताना धावा फलकावरती 57. 28 धावांची खेळी अमर पाटीलने साकारली आणि एंड ऑफ द इनिंग स्कोर 57. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. तिथे दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचल्यात. 2 रन 2 धावांची पेनल्टी आहे फक्त द्या. बघा 2 धावांची पेनल्टी आहे फक्त. पेनल्टी ऑन स्क्रीन कशी दिसेल, पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 2 धावा दिसतील आणि टार्गेट तेच राहील. फक्त पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 2 धावांनी तो स्टार्ट होईल.
चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. डायनॅमिक वसई आणि उत्तन आणि या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर इस्माईल भाई आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक टॉस केला जाणार आहे. एका बाजूला उत्तनचा संघ आणि दुसऱ्या बाजूला डायनॅमिक वसई. इस्माईल भाई अर्थात इस्माईलजी शेख जे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते हा टॉस. बहुजन विकास आघाडी असा कॉल झालाय आणि नगरसेवक चषक. तर आपण फक्त शुभेच्छा द्या दोघांना आणि जावा दोघांना ऑल द बेस्ट. टॉस जिंकला या टीमनं. कॅप्टन लगेच जातात त्यावर. चला फक्त निर्णय सांगा. उत्तम सांगा. क्षेत्ररक्षण करणार पहिले. चला फिल्डिंग करणार कारण दुसऱ्या इनिंगला तिथे सुरुवात होते. कारण डायनॅमिक वसईचे कर्णधार पहिलाच निघून गेले होते. त्यांना माहिती होतं बॅटिंग करायची आहे तर त्याला येऊ द्या. तर नगरसेवक चषक 2026 आपण पाहत आहेत. एकापेक्षा एक सरस सामने आपण पाहिले. या मॅचचा देखील टॉस झाला जिथे उत्तम संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण गोलंदाजी करू पण ऑन गोईंग सामना तोही महत्वाचा आहे. एका बाजूला NCC नारंगी दुसऱ्या बाजूला नरेश स्पोर्ट्स कासारवडेचा संघ खेळतोय. इथे पाठलाग करायचा आहे 58 धावांचा. अगदी थोड्या अवधीमध्ये आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल होतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. निशांतजी पाटील जॉईंट होतील. तोपर्यंत आमचा DJ युवराज रेडी आहेत. एक हलकीशी धून आणि येऊया धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला आवाज ऐकूया निशांतजी पाटील यांचा. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय इस्माईल शेख साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागतीय सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी इस्माईल शेख साहेबांना विनंती करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. त्या ठिकाणी आपला स्वागतीय सन्मान केला जाणार आहे. मी या स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मी सागरजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इस्माईल शेख साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा स्वागताने सन्मान सागरजी भोईर दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेमध्ये आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये NCC नारंगी या संघाने धाफलकावरती 57 धावा बनवल्या आणि 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघासमोर ठेवलेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अमर पाटीलच्या माध्यमातून तब्बल 28 धावा 4 षटकार पाहायला मिळाले. 11 चेंडूचा त्यांनी सामना केला. सुरुवात खराब झाली होती NCC नारंगी या संघाची. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 14 आपण जरूर पाहिल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये चेतन सिंगनं धावा थांबवल्या होत्या. फक्त 6 धावा खर्च केल्या. तदनंतर षटक क्रमांक 3 18 धावा. चौथ्या षटकामध्ये 10 धावा एकंदरीत आणि शेवटच्या षटकामध्ये चेतन सिंगने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल 57 धावांवरती या मॅचमध्ये NCC नारंगी या संघाला थांबवलाय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना सुजल शिंगे त्याच्या विरोधात त्याच्या सोबतीला चेतन सिंग हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती धीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज पाटील षटक क्रमांक पहिलं हाताळतो या मॅचमध्ये. 58 धावा डिपेंड करायच्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमला. ठाणे बेल्ट मधील हा संघ आज जर पाहिला तर जुचंद्र नगरीमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पाटील. पहिलाच बॉल या मॅचमध्ये ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. मिस्टेक करणार नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे धीरज पाटीलनं. फलंदाजाला बाद केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये कासार वडवली या टीमला बसलाय. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानावरती मयूर कासार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धीरज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर कासारच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि धीरजच्या विरोधात समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज. यावेळेस देखील क्लीन बॉल. त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलाय. मागील चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती पलटवार करत असताना फलंदाजाला त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद केलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये धीरज पाटीलने केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, षटकाराला फलंदाज कासारच्या बॅटमधून आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय धीरज पाटील. या मॅचमध्ये 58 धावांचं टार्गेट ठेवलंय. आतापर्यंत 6 धावा बनल्यात. अप्रतिम कामगिरी NCC नारंगी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलेली आहे. या मॅचमध्ये नवीन फलंदाज आदित्य भोईर मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला तो पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धीरज रंगात आले, जबरदस्त गोलंदाजी करू लागले त्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर महत्वाचे 2 धक्के दिलेत. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमला या मॅचमध्ये. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज सुजलला बाद केलं, तदनंतर मयूर कासारची विकेट मिळवली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आदित्य भोईरच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता. धीरजचा चेंडू अगदी चुकला आणि त्या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आदित्य भोईर मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्याच बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 58 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या त्या मॅच मध्ये. धीरज पाटील. इथे देखील फुलटॉस बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा ठोकलाय षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. आदित्यच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे NCC नारंगी या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. म्हणजेच सुधारित धावसंख्या धावफलकावरती झालेली ती 20 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये काय जबरदस्त सुरुवात झालेली आहे. धीरज पाटीलच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या, परंतु 3 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले.
मयूर कासारच्या बॅटमधून षटकार आला, तो बाद झाला. आदित्य भोईर मैदानावरती दाखल झाला आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती आकाश मांगेला, स्ट्रायकिंग एंडला चेतन सिंग, ज्याने या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केलेली आहे. आता फलंदाजाची जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल, कारण 58 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि इथून प्रयत्न करावा लागेल, झुंजावा लागेल, लढावा लागेल. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला विश्वास दुसऱ्यावरती असला ना तर आपली कमजोरी बनते आणि विश्वास स्वतःवरती असला ना तर आपली ताकद बनते. ताकदवान खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य भोईर आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. गोलंदाज आकाश मांगेला यावेळेस डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत पोहोचलेला नाहीये. चांगली सुरुवात या षटकामध्ये आकाश मांगेलाने केली आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय, इथून या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. 2 धावा पॅनल्टीच्या देखील त्यामध्ये ऍड केल्या होत्या. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज आकाश मांगेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळी थोडेसे बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला, लेट कटचा फटका, केवळ चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर कटचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धीरज पाटील पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना भरपूर धावा त्याने खर्च केल्या. आकाश बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका, सलगचा 3रा षटकार या मॅच मध्ये आदित्य भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते आदित्य भोईरच्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग, सलग 3 चेंडूवरती 3 षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 27 या आकड्यावरती. कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, परंतु एकच धाव मिळेल की काय? एकच धाव मिळेल. बॅकअप चांगलं होतं, एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 28 धावा. चांगल्या स्थितीमध्ये नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या. या षटकाची सुरुवात आकाश मांगेला या गोलंदाजाने चांगली केली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव, तदनंतर षटकार पाहायला मिळाला. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पुढे आले खेळण्यासाठी. फुल टॉस बॉल, मिड ऑनला फिल्डर होते, प्रयत्न जरूर केलाय परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, पुढे आले होते, स्टेप आउट झाले, फुलटॉस चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि 4 धावा मिळाल्या फलंदाज चेतनला. चेतनच्या खात्यामध्ये 4 धावा. कमी गतीने चेंडू लागला, खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, टॉप एज लागला होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर पॉइंटला फिल्डर आलेत. कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का, फलंदाज चेतन सिंगला बाद केलाय, फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना कासार वडवली या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, येणारे 18 चेंडू, 26 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये अगदी सामना सोपा वाटू लागलाय, परंतु NCC नारंगी या संघाला कमबॅक करावं लागेल. जिद्द, संघर्ष
खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर NCC नारंगी या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलंय आणि तोच संघर्ष मैदानावरती दाखवावा लागेल, कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघावरती. कारण आतापर्यंत बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. 58 धावांचा टार्गेट चेस करत असताना धावफलकावरती आतापर्यंत धावा बनल्यात 32 धावा. येणारे 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. सामना कोण जिंकेल, मैदान कोण गाजवणार हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना, चांगल्या पद्धतीनं संघाला एकसंघ करावा लागेल आणि सामन्यात जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल NCC नारंगी या टीमला. गोलंदाज षटक क्रमांक 3 जतीन मांगेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, परंतु एका बाजूला आदित्य भोईर त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, पुलटॉस बॉल, आदित्य थांबत नाही, आणखीन ठोकलाय षटकार. थँक्यू. आदित्य भोईर सारख्या चांगल्या फलंदाजाच्या विरोधात तुम्ही फुलटॉस चेंडू टाकू शकत नाही. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार फलंदाज आदित्यच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 38 धावा. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी पाठीवरती ठेवलेले हात खूप किमती असतात आणि आदित्य भोईर मैदानावरती उतरला होता ना, तेव्हा त्याच्या पाठीवरती असेच विश्वासाचे हात पडले असावे आणि त्याच विश्वासाने तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. अक्षरशः बरसलाय, अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली आहे. जतीन मांगेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, फक्त एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. सुरुवात चांगली केली होती. NCC नारंगी संघाने सलग 2 धक्के दिले होते कासार वडवली टीमला, परंतु आदित्य भोईर मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. इथून देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बुलेट जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट. अप्रतिम फटका होता, लॉंग ऑफला उडवलाय आणि सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संजयच्या बॅटमधून इथे देखील स्वीप केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर वेगाने धावतायत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे चाच पडतायत, चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी संजयच्या खात्यामध्ये 2 धावा इथे मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 45 धावा. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. 58 धावांचं टार्गेट. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे डॉमिनेट केलाय कासार वडवली या टीमने. आणि इथून जर पाहिलं तर जतीन मांगेला या षटकामध्ये धावा खर्च करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकलेले नाही आहेत. मिड विकेट रिजन काव कॉर्नरला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. इथे देखील मागील 2 चेंडू चांगले राहिले जतीन यांच्या माध्यमातून, परंतु विकेट घ्यावी लागेल. खऱ्या अर्थानं आदित्य ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, त्याला थांबवावं लागेल या मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी सोपं समीकरण कासार वडवली या टीमसाठी. गोलंदाज तयार. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. येणारे 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. हा षटक भरपूर निर्णायक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु एका बाजूला आदित्य भोईर यांनी 8 चेंडूचा सामना केलाय आणि 27 धावांवरती तो खेळतो. या मॅच मध्ये मैदानामध्ये सुनामी आलेले आहे. मैदानामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. मैदानामध्ये वादळ घोंगावत आहे. भयानक फलंदाजी आतापर्यंत आदित्य भोईरनं या मॅच मध्ये केलेली आहे. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम बॅटिंग. 58 धावांचं टार्गेट. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कासर वडवली संघ मागे राहील, कारण पहिल्या षटकामध्ये 2 धक्के लागले होते. महत्वाचे फलंदाज बाद झाले, परंतु आदित्यनं लाजवाब कमबॅक या मॅच मध्ये केलाय. येणारे 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हेमेंद्र मांगेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला मोठा फटका लॉंग ऑनला उडवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फटका फसलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. ज्या विकेटची गरज होती आदित्य भोईरचा फटका फसलाय आणि तो निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये आदित्यने पुन्हा दाखवलं, परंतु त्याचा फटका फसला. हेमेंद्र मांगेला मैदानावरती दाखल होत असताना गोलंदाजीसाठी अप्रतिम कामगिरी. पहिल्या चेंडूवरती आदित्यला त्यांनी बाद केलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. अडचणीमध्ये जो उभा राहतो ना तो सर्वात महत्वाचा असतो आणि या मॅच मध्ये हेमेंद्र अडचणीमध्ये उभा राहिलाय. अगदी मदतीला धावून आले. आपल्या संघासाठी विकेट मिळवली आहे. फलंदाज आदित्यला बाद केलाय. अजून सामना संपलेला नाहीये. येणारे 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 6 चेंडू मध्ये 6 धावा देखील डिपेंड होताना पाहिलेत. इथे देखील 11 चेंडू मध्ये 11 धावा डिपेंड होऊ शकतात. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि ते कार्य मैदानावरती NCC नारिंगी या संघाला करावं लागेल. यावेळेस देखील चांगला चेंडू. वा हेमेंद्र वा. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. येणारे 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती हर्षल तुरे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तो देखील अडचणीमध्ये सापडलाय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 11. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हे 4 चेंडू भरपूर निर्णायक आहेत. हेमेंद्रनं जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. महत्वाचं म्हणजे आदित्य भोईरला त्यांनी बाद केलाय आणि इथे जर पाहिलं तर हर्षलच्या विरोधात देखील डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा हेमेंद्र. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला हर्षल. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. सलगचा दुसरा डॉट आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. या षटकामध्ये दबाव निर्माण झालाय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती एक धाव देखील आलेली नाहीये. त्यामध्ये आदित्यची विकेट. जबरदस्त कमबॅक. इक्वेशन बदललंय. येणारे 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा. एका बाजूला NCC नारिंगी विरार परिसरातून हा संघ या ठिकाणी दाखल झाला आणि एका बाजूला नरेश स्पोर्ट्स कासर वडवली ठाणे बेल्ट मधील हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हेमेंद्र. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सलगचा चौथा. वाह वाह हेमेंद्र वाह, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. मैदानावरती एखादा 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि त्यावरती हेमेंद्रला टप्पा टाकायला सांगावा. अशीच काही गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी केलेली आहे. सलगचे 4 चेंडू डॉट आलेत आणि या मॅच मध्ये शिरकाव आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न NCC नारिंगी संघ देखील करतोय. लाजवाब कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन बदललंय. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही, म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना आवडत असतो. मॅच रंगात आली आहे आणि खऱ्या अर्थाने ही मॅच रंगवली आहे हेमेंद्र या गोलंदाजाने. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू. सलगचा 5वा चेंडू डॉट. पाय चाललेच नाही, फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट आलेला आहे.
दबाव शिफ्ट झालाय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघावरती. एका बाजूला संजय नॉन स्ट्राईक एंड वरतून पाहतोय की मित्रा फुटवर्क कर, फुटवर्कचा अभाव आणि सलगचे 5 चेंडू या मॅच मध्ये आतापर्यंत डॉट पाहायला मिळतात. अफलातून मॅच, अप्रतिम मॅच, पैसा वसूल सामना. सामना कसा असावा तर अगदी असा असावा. येणारे 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त पलटवार या मॅच मध्ये. हेमंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहे. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये जर पाहिलं तर महत्वाचं षटक राहिले. 2 विकेट घेतलेत आणि मेडन षटक आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे हेमंद्र. काम विकेट घेणं आणि अगदी तेच केलंय. फलंदाजाला बाद. थँक्यू. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काही गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. हेमंद्र मांगेला आज चर्चेमध्ये राहिलेत. विकेट मेडन ओव्हर त्यांनी टाकलेली आहे. दबाव टाकलाय कासार वडवली संघावरती. संघाला आवश्यकता होती चांगल्या गोलंदाजीची. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे हेमंद्र याच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे. मॅच घडवलेली आहे, खऱ्या अर्थानं घडवणारा मैदानावरती आहे. हेमंद्र मांगेल आणि ही मॅच घडवली आहे असंच म्हणावं लागेल. येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज पाटील, स्ट्रायकिंग एंडला संजय पाटील. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा या मॅच मध्ये आलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. एका क्षणाला वाटलं होतं की एकतर्फी सामना पाहायला मिळेल, परंतु कमबॅक केलाय एनसीसी नारंगी या संघाने. अप्रतिम खेळ राहिलेला आहे या संघाचं या मॅच मध्ये. गोलंदाज धीरज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. या मॅच मधील महत्वाचं षटक, निर्णायक षटक आहे. चांगल्या रीतीने हाताळावं लागेल. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आले त्या ठिकाणी लॉंग ऑफचे. ओहो, आणखीन एक विकेट. मागील 7 चेंडू वरती एक देखील धाव आलेली नाहीये. फलंदाज बाद. काय जबरदस्त कमबॅक. आयुष्यात खऱ्या अर्थानं कमबॅक कसं करावं ना, आज एनसीसी नारंगीने या मैदानावरती दाखवलंय. खऱ्या अर्थाने इक्वेशन जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती. हेमंद्र मांगेला बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि त्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या आणि मेडन षटक त्याने हाताळलं. परंतु धीरज पाटील देखील दमदार कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे, संदीप पाटीलला बाद केल्या. येणारे 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. इतिहासात पराभवाची देखील नोंद केली जाते, परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे आणि तो संघर्ष नारिंगी संघाकडे आहे आणि तो संघर्ष एनसीसी नारिंगी संघाकडे आहे आणि खऱ्या अर्थानं तो संघर्ष मैदानावरती त्यांच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी या संघाने आतापर्यंत या मॅच मध्ये केलेली आहे. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यश तोरे. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला चेंडू हवेत आहे. पॉइंटला फिल्डर, आणखीन एक विकेट. वाह वाह वाह, काय गोलंदाजी. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स झाली आहे. फलंदाज बाद.
काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत या सामन्यामध्ये. धीरजच्या नावावरती 4 विकेट, मागील 8 चेंडूवरती एक देखील धाव आलेली नाही आहे आणि तब्बल 4 विकेट आलेत. काय कमबॅक केलाय, अप्रतिम कामगिरी. जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे गोलंदाजाने. पुन्हा एकदा धीरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. संदीप साठी, संदीपच्या विरोधात देखील विकेट, विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धीरज पाटील चौथा गोलंदाज ठरतो या स्पर्धेमधील. विकेट हॅट्रिक घेणारा फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये 5 विकेट आलेले आहेत, सलगचे 5 विकेट आले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण मागील षटकामध्ये 2 विकेट आणि या षटकामध्ये देखील 3 विकेट, तब्बल 5 कंप्लीट केले धीरज पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू, 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऑन साईडला चेंडूवर टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते. सामना होता कुठे आणि आला कुठे. या सामन्याचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलेलं आहे धीरज पाटीलनं. लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, सिक्सर. थँक्यू. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना. पूर्णपणे कमबॅक केलं होतं एनसीसी नारंगी संघाने या मॅच मध्ये, परंतु फलंदाज संदेश भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय. येणारे 1 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू, 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. एका बाजूला फलंदाज संदेश भोईर आणि त्याच्या विरोधात धीरज पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना, पैसा वसूल सामना. सामना कसा असावा ना, अगदी त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. याचसाठी केला होता अट्टास. प्रत्येक सामना रंगतदार व्हावा आणि अगदी तसाच काही सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला संदेश भोईर. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि इथे मिस केलेला आहे. सामना जिंकलाय. वाह, जबरदस्त कामगिरी एनसीसी नारंगी संघाने या स्पर्धेमध्ये केलेली आहे. 58 धावा डिपेंड केल्यात. एका क्षणाला वाटलं होतं की या सामना एनसीसी नारंगी पासून दूर जातोय. हेमेंद्र याने कमबॅक केलंय आणि धीरज पाटीलनं या स्पर्धेमध्ये 5 कंप्लीट केली या मॅच मध्ये आणि सामना इथे जिंकलाय एनसीसी नारंगी या संघाने. वाह, जबरदस्त कामगिरी.